नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय वसंतराव काकडे आणि आपण सगळे बघत आहात काकडे मॅथ अकॅडमी। मित्रांनो, आपण आजपर्यंत वर्ग 9वी 10वी 11वी 12वी या वर्गाचा गणित विषय आपल्या चॅनलवर शिकवत होतो। पण आज मित्रांनो, माझी खूप दिवसाची इच्छा होती वर्ग 5वी ते 8वी पण आपण बॅचेस चालू करायला पाहिजे होत्या। हो मित्रांनो, बरोबर आहे, तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल, आज आपण वर्ग 8वी साठी सुरुवात करत आहोत। वर्ग 8वीचा मराठी माध्यमच्या विभाग पहिल्यामधला पहिला धडा आपण आज शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे परिमेय संख्या, परिमेय व अपरिमेय संख्या। विभाग 1च्या पहिल्या धड्याचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या। याच्यात आपण सगळं डिटेलमध्ये आणि अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो, परिमेय संख्या असतात कशा, अपरिमेय संख्या असतात कशा, हे सगळं तुम्हाला चांगलं आणि व्यवस्थित मी सांगणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, आपण पुढे जायच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचा मनापासून धन्यवाद। ओके, चला सगळ्यात अगोदर आपल्याला काही मागच्या वर्ग 8वीला आपण शिकलेलो आहोत, नैसर्गिक संख्या कशा म्हणायचं, पूर्ण संख्या कशाला म्हणायचं। ओके, हे आपल्याला अगोदर रिव्हिजन करणं गरजेचं आहे। नैसर्गिक संख्या कोणकोणत्या होत्या मित्रांनो, आठवते का? नैसर्गिक संख्याचा समूह कशाला म्हणायचं? नैसर्गिक संख्या समूह कशाला म्हणत होतो तो आपण? कोणत्या होत्या नैसर्गिक संख्या समूह? बघा, कोणत्या संख्या होत्या नैसर्गिक? 1 पासून 2 3 4 5 6 अशा न मोजता येणाऱ्या, शेवटचा आकडा माहिती आहे का आपल्याला किती आहे? नाही आहे, म्हणून आपण त्याला इन्फिनिटी लिहिलं। इन्फिनिटी म्हणजे काय? न मोजता येणारा, असंख्य। ह्याला काय म्हणायचं? असंख्य, न मोजता येणारा। नैसर्गिक संख्या आपल्याकडे एवढ्या आहेत, 1 पासून न मोजता येणार। शेवटचा आकडा आजपर्यंत कोणी काढला का? नाही काढलेला आहे। पहिला आकडा आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6 डॅश 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 इन्फिनिटी, असंख्य। एवढ्या आपल्याकडे नैसर्गिक संख्या आहेत। ओके, आपण नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं आपण वर्ग 7वीला चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत मित्रांनो। आता हे झालं नैसर्गिक संख्या, तुमच्या सगळं लक्षात असेल, तसं पण एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे, कारण तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे रिव्हिजन जरा आठवूया म्हणून। हे झालं नैसर्गिक संख्या। परत तुम्ही एक संख्या शिकली होती, गेली होती पूर्ण संख्या कशाला म्हणायचं। परत शिकला होतात काय तुम्ही? पूर्ण संख्या। पूर्ण संख्या कोणत्या होत्या? काही फरक नाही नैसर्गिक संख्येत आणि पूर्ण संख्येत। बघा, नैसर्गिक संख्या कुठून चालू होत होत्या? 1 2 3 4 अशा 1 पासून चालू होत होत्या। पण पूर्ण संख्या काय होती मित्रांनो? 0 पासून चालू होती। बाकी सगळं सारखं 0 1 2 3 4 डॅश 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 डॅश, हे पण न मोजता येणार। याला पण काय म्हणू आपण? इन्फिनिटीज। काय म्हणू याला? इन्फिनिटी, न मोजता येणार। ओके, ह्याला काय म्हणायचं? पूर्ण संख्या। कोणत्या कोणत्या आहेत पूर्ण संख्या? 0 पासून इन्फिनिटी पर्यंत। इन्फिनिटी म्हणजे काय? न मोजता येणाऱ्या। ओके, ह्या पाहिल्या आपण नैसर्गिक संख्या, ह्या पाहिल्या आपण पूर्ण संख्या। अलग लक्षात एवढं कशाला नैसर्गिक संख्या म्हणायचं, काय म्हणायचं हे चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो। नाहीतर पुढचा भाग आपण पाहिलं होतं पूर्णांक संख्या। ओके, पूर्णांक संख्या कोणकोणत्या आहेत आपल्या? पूर्णांक संख्या बघा, पूर्णांक संख्या पाहिल्या होत्या आपण गेल्या वेळेस। कशाला काय म्हणायचं होतं आपण पूर्णांक संख्येला? काय फरक आहे याच्यात आणि त्यात? बघा, पूर्णांक संख्या पण अशाच अगोदर 0 पासून सुरू होतात। 0 1 2 3 4 5 डॅश 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 इन्फिनिटी। ओके, पण पूर्णांक संख्येचं कसं आहे मित्रांनो, त्याच्या उजव्या साईडच्या काय असतात? धनसंख्या असतात आणि डाव्या बाजूच्या काय असतात? ऋण संख्या असतात। म्हणून इकडं पण तेच असणार। काय? -1 -2 -3 -4 -5 डॅश 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 इन्फिनिटी। ह्या काय आहेत? सगळ्या पूर्णांक संख्या आहेत। कशा असणार पूर्णांक? शून्याच्या उजव्या बाजूच्या धनसंख्या 1 2 3 4 5 कितीपर्यंत पण असू शकतात, करोडो अरबो किती, आपल्याला शेवटचा आकडा माहिती आहे का? किती पण असू शकतात पूर्णांक संख्या उजव्या बाजूच्या। तसं ऋणमध्ये पण किती पण असू शकतात। ओके, मग ह्यालाच काय म्हणायचं आपण? पूर्णांक संख्या। आलं का लक्षात? पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? हे पूर्ण जे ग्राफ काढलं आपण, हे पूर्णांक संख्येचा। हे काय आहे? पूर्ण संख्या। ह्या काय आहेत? नैसर्गिक संख्या। वाटल्यास एकदा हे सगळं लिहून घ्या, तुमच्या चांगलं लक्षात येईल। नंतर आपण पाहणार आहोत परिमेय संख्या कशाला म्हणायचं। ओके, हे तुम्हाला लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर मी याला इरेज करतो मित्रांनो। ओके, हे लिहून घ्या, तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या। नंतर आपलं आता ह्या वर्षी जे शिकायचं आहे परिमेय संख्या कशाला म्हणायचं। ओके, परिमेय संख्येचा समूह कशाला म्हणायचं? बघा, परिमेय संख्या आता आपण खरं 8वीला वळलो होतो। आपण आतापर्यंत जे पाहिलं काय होतं ते 7वीचं होतं सगळं। आता आपण 8वीचा बघणार आहोत। ओके, परिमेय संख्या बघा कशाला म्हणणार रे बाबा परिमेय संख्या? बघा, ज्या संख्या
ए छेद बी या स्वरूपात असतात, या स्वरूपात असतात, त्याला काय म्हणूत आपण? त्याला काय म्हणायचं? परिमेय संख्या. बघा, कोणत्याही संख्या असतात त्या, ज्या संख्या ए छेद बी या स्वरूपात असतात त्याला काय म्हणायचं आपण? परिमेय संख्या म्हणायचं. आता इथे ए आणि बी ची किंमत काय असतात सर? तुम्ही म्हणता ए बी का लिहिलंय? ए आणि बी कोणतीही पूर्ण संख्या असती, पूर्ण संख्या असती, ओके, किंवा पूर्णांक संख्या म्हणू, पूर्ण संख्या आहे. पण 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 सगळ्यात महत्वाचं, इथं बी ची किंमत 0 नसायला पाहिजे, इथं बी ची किंमत 0 नसायला पाहिजे, छेदात 0 नसायला पाहिजे. तुम्ही म्हणता ना सर असं कसं काय? समजा बघा, एच्या जागी मी 3 घेतलं आणि छेदात 0 घेतलं, 0 3 ला भाग जाते का? नाही जात. ते काय होत असते? इन्फिनिटी, म्हणजे आपल्याला उत्तर न काढता येणार. ओके, त्याला काय म्हणू आपण? इन्फिनिटी. म्हणून छेदात 0 नसायला पाहिजे. ओके, इथं बी ची किंमत 0 नसायला पाहिजे. ह्याला काय म्हणायचं? परिमेय संख्या. वाटल्यास व्याख्या लिहून घ्या. ज्या संख्या ए छेद बी या स्वरूपात असतात त्यांना आपण काय म्हणू? परिमेय संख्या म्हणू. आणि इथं ए आणि बी काय असतं मित्रांनो? ए आणि बी इथं काय असतं? पूर्णांक संख्या असतात. काय म्हणतात त्याला? पूर्णांक संख्या असतात. ए आणि बी इथं पूर्ण संख्या किंवा पूर्णांक करा, पूर्णांक संख्या असतात. पण बी ची किंमत तिथं 0 नसायला पाहिजे. यालाच काय म्हणायचं आपण? पूर्णांक संख्या, सॉरी, परिमेय संख्या म्हणायचं. ओके, परिमेय संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्या ए छेद बी या स्वरूपात असतात त्यांना काय म्हणायचं? परिमेय संख्या म्हणायचं. बरोबर आहे. तिथे ए आणि बी ची किंमत काय कोणती असते? ती पूर्णांक संख्या आहे, कोणत्याही असू शकतात. पण बी काय नसायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे. ह्यालाच काय म्हणायचं? परिमेय संख्या. आलं लक्षात? परिमेय संख्या कशाला म्हणायचं? ओके, आता मला सांगा, मी तुम्हाला काही उदाहरण देतो, त्या परिमेय संख्या आहेत की नाही मला सांगा. ओके, बघा, हे बघा, परिमेय संख्या 7/3 आहे परिमेय संख्या, वजा 4/3 ही पण परिमेय संख्या, वजा 25/5 ही पण काय आहे? परिमेय संख्या. इवन नुसतं 2 पण काय आहे? ही पण परिमेय संख्या आहे. तुम्ही म्हणताल सर छेदात काय नाही? छेदात काय नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. बघा इथं 5 1 5, 5 5 25, मग वजा 5 पण काय झाली? परिमेय संख्या झाली. ओके, तसंच वजा 3 पण काय आहे? परिमेय संख्या आहे. पुन्हा बघा, वजा 1000/3 ही पण काय आहे? परिमेय संख्या आहे. परत पाहायला गेलं 1,00,000/7 ही पण काय? परिमेय संख्या. परिमेय संख्या छेदात अपूर्णांकात असलं की ती म्हणायचं काय आहे? परिमेय संख्या आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं? इथपर्यंत काय अडचण? ओके, नसायला पाहिजे. ओके, आता ह्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर स्थापायला शिकायचे. संख्या रेषेवर कशा ठेवायच्या संख्या, परिमेय संख्या आपल्याला ते शिकायचं आहे मित्रांनो. पुढचा मुद्दा तेच आहे तुम्हाला, संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे, हे मुद्दा आहे आपला पुढचा. ओके, हे सगळं तुम्ही लिहून घ्या, नंतर आपण पुढचा मुद्दा अभ्यासू. संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, मी मोडून घेतो याला लगेच, नंतर आपण ते पुढचा भाग बघू. ओके, परिमेय संख्या म्हणायचं कशाला? चांगल्या प्रकारे लक्षात आलं का? कारण पूर्ण तुमचा धडा याच्यावरच आहे मित्रांनो. ओके, म्हणजे सराव संच 1.1 तरी परिमेय अपरिमेय संख्या वर्ग 8वीचा खूप सोपा धडा आहे आणि काही काळजी करू नका, अगदी सोप्या भाषेत सांगतो, व्यवस्थित बघा, तुम्हाला 100% कळेल मित्रांनो. ओके, आता काय पाहणार आहोत? पुढचा मुद्दा कोणता आहे आपला? परिमेय संख्या संख्या रेषावर स्थापित करणे. संख्या रेषेवर स्थापन करणे हे आपण आता शिकणार आहोत. परिमेय संख्या संख्या रेषेवर स्थापन करायला आपण शिकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, संख्या रेषा कशी असते मित्रांनो? बघा, तुम्हाला एक गेल्या वर्षीचा आठवा, संख्या रेषा कशी असते आपली. हे बघा, ही एक अशी एक रेषा आहे, त्याच्या मधोमध काय असतं मित्रांनो? इथं मधोमध एक असते आपला 0. ओके, त्याच्या उजव्या बाजूला काय असते? धनसंख्या. इथं काय? 1, इथं 2, इथं 3. ओके, अशा किती पण आपण घेऊ शकतो. आता हे झालं उजव्या बाजूचं. डाव्या बाजूला काय असते? वजा संख्या, ऋण संख्या असतात. -1, -2, -3. ह्याला काय म्हणायचं मित्रांनो? संख्या रेषा. ह्याला काय म्हणायचं? संख्या रेषा. वाटल्यास एकदा रफ कागदात लिहून घ्या. ओके, ह्या झाल्या. आपण आजपर्यंत काय पाहिलं होतं? 1 2 3 हे पाहायचं आपल्याला शिकलो होतो आपण, संख्या रेषेवर दाखवायचं. पण आपल्याला आता कोणती संख्या रेषेवर दाखवायची? परिमेय संख्या संख्या रेषेवर स्थापित करणे हे आपल्याला शिकायचं आहे. किंवा संख्या रेषेवर पुस्तकात वेगळे दिले, पुस्तकात काय लिहिले? संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. ओके, मी थोडं उलट लिहिले, काय अडचण नाही. चला, आता संख्या रेषा कशाला म्हणायचं हे तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे. पण आता ह्या परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखल करायच्यात आपल्याला. कोणकोणत्या आहेत परिमेय संख्या? समजा मी आता इथं 2-4 उदाहरणं देतो बघा तुम्हाला. हे पहिलं उदाहरण 7/3 ही एक परिमेय संख्या, -4/3 ही एक परिमेय संख्या, -5/3
ही एक परिमेय संख्या आणि 8/3 ही एक परिमेय संख्या आपल्याला काय करायची संख्या रेषेवर ह्या 4 परिमेय संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बघा असे प्रश्न सोडवताना तुम्हाला काय जर परीक्षेला प्रश्न आला दिलेल्या परिमेय संख्या रेषेवर दाखवा हे जर पहिला प्रश्न असा असला तर पहिल्या प्रश्नात बघायचं छेदात संख्या सारखीच असणार कोणती पण. बघा इथं किती छेदात प्रत्येकाच्या इथं 3 आहे इथं 3 आहे इथं 3 आहे इथं 3 आहे. हे काय सांगतोय मी तुम्हाला पुढे लक्षात येईल. प्रत्येक प्रश्नात छेदात 3 एका प्रश्नात कोणताही छेद सारखाच असेल. ओके अगोदर असं लिहून घ्यायचं व्यवस्थित. आता काय म्हणायचं सगळ्यात अगोदर बघा दिलेल्या उत्तर लिहिताना असं लिहायचं दिलेल्या परिमेय संख्येचा छेद किती आहे मित्रांनो छेद 3 आहे. ओके दिलेल्या परिमेय संख्येचा छेद किती आहे 3 आहे. म्हणून संख्या रेषेवर आपण समान 3 भाग करू. ओके असं का म्हणलं मी समान 3 भाग करू कारण आपल्याला हे 7/3 वजा 4/3 वजा 5/3 8/3 हे काय करायचंय संख्या रेषेवर दाखवायचं आहे. ओके हे एवढं लिहिलं. हे प्रश्न अगोदर प्रश्न लिहिला नंतर काय लिहिलं अगोदर छेद बघायचा मग छेद किती आहे 3 मग दिलेल्या परिमेय संख्येचा छेद 3 आहे असं लिहिलं. ओके नंतर काय लिहिलं म्हणून संख्या रेषेवर आपण समान 3 भाग करू. ओके ही दुसरी स्टेप झाली. नंतर काय करायचं आपली संख्या रेषा काढून घेऊ. चला जागा पुरेल का इथं पुरेल. चला ही संख्या रेषा काढून घेतली मी. ओके ही एक संख्या रेषा काढून घेतली. आपलं बघा संख्या रेषा कशी असते ही मधोमध काय लिहायचा 0 लिहायचा. हे लिहिला मी इथं 0. नंतर उजव्या बाजूला काय असते 1. ओके चला एक स्टेप वाढवा वाटल्यास मधोमध काय असते 0 असते. आता आपल्याला समान किती भाग करायचे संख्या रेषेवर याच्यात तुम्ही 2 प्रकारे सोडू शकता. अगोदर पहिली पद्धत सांगतो नंतर दुसरी सांगतो. ओके बघा संख्या रेषेवर आपण समान 3 भाग करू. छेदात किती आहेत 3 मग आपल्याला समान 3 भाग करायचे करा 1 2 आणि हे 3. तिसऱ्याला काय करायचं 1 नंबर द्यायचा. तसाच 1 2 3 हे दुसरा परत 1 2 3 हे 3 आलं इथपर्यंत. चला तसंच आपण उजव्या बाजूला करून घेऊ ती सॉरी आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच ऋणमध्ये. चला 1 2 3 समान भाग करायचे. 3 समान भाग काऊन करायलो मी छेदात 3 आहेत म्हणून. मग इथं काय आलं -1. तसंच 1 2 3 ला थोडं मोठं करू इथं काय करायचं -2. ओके तसंच आपण आता पुढं करू 1 2 3 इथं -3 असं 3 करून घेतले. चला आता आपल्याला काय करायचं ह्या परिमेय संख्या ह्या संख्या रेषेवर स्थापित करायच्या आहेत. ओके किंवा दाखवायच्या आहेत 7/3. आता 7/3 धन आहे का ऋण आहे धनसंख्या आहे. धनसंख्या कुठे येणार मग शून्याच्या उजव्या बाजूला मोजायचं. मग सुरुवातीपासून इथून 0 आहे ना इथून मला मोजा 7/3 म्हणजे 7 पर्यंत मोजायचं आपल्याला बरोबर. शून्यापासून 1 2 3 4 5 6 7 इथं आलं 7. समान 3 भाग तर केलेले आहेत मग 7/3 कुठे येणार इथं येणार बरोबर. असं याला रेष घ्यायची अशी खाली इथं लिहायचं 7/3. आलं लक्षात. बघा दुसरी संख्या कोणती आहे -4/3. वजा ही काय आहे ऋण संख्या आहे बरोबर आहे. मग शून्याच्या कुठं आली डाव्या बाजूला. परत शून्यापासून आता डाव्या बाजूला मोजा मग 1 2 3 4 4/4/3 कुठे येईल मग इथं -4/3. आलं लक्षात. पुढची संख्या कोणती आहे -5/3. परत वजा आहे म्हणल्यावर कुठं ऋण संख्या कुठं आली ती शून्याच्या डाव्या बाजूला मोजा परत. बघा 1 0 सोडून मोजायचा इथून मोजायचं 1 2 3 4 5 ही इथं 5 आली. मग इथं असं करायचं किती आहे -5/3. आता तुम्ही म्हणता सर एक खाली लिहिलं वरी लिहिलं हे दिसावं व्यवस्थित म्हणून खाली वरी लिहिलं. तुम्ही खाली लिहा वरी लिहा पण शक्यतो सुटसुटीत लिहा दिसायला पण चांगलं दिसेल तुम्हाला. नंतरची संख्या बघा 8/3. आता ही काय धनसंख्या आहे म्हणजेच काय येणार मित्रांनो शून्याच्या उजव्या बाजूला येईल. मोजा मग शून्यापासून उजव्या बाजूकडं कितीपर्यंत किती 8/3. 3 तर भाग केलेले आहेत आपण. मोजायचं काय आपल्याला 8 मोजायचे फक्त. आता मोजा हे 0 झाला 1 2 3 4 5 6 7 8. ओके ह्याला बरोबर लिहिलं मी 8/3. अशा परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची असतात मित्रांनो. ओके काही अडचण हे पुस्तकात तुमच्या उदाहरण दिलेलं नाही पुस्तकात वेगळं दिलं. हे जरा मी तुम्हाला
वेगळं उदाहरण करून मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. ओके, जसं जसं आपण सराव संच चालू करतो तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल मित्रांनो. ओके, संख्या रेषेवर परिमेय संख्या रेषेवर कशा दाखवायच्या त्या. ओके, चला हे सगळं झालं. लक्षात आलं का? लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून त्याच्यासोबतचा जे बेल आयकॉन आहे त्याला ऑनवर करा. त्याने काय होईल मित्रांनो, आमचे असे नवीन नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. ओके, हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर बघू आपण सराव संच. ओके, हे लिहून घ्या अगोदर मित्रांनो. सराव संच चालू करू. ओके, बघा सराव संचामध्ये एकूण 2 प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नात एकूण 4 प्रश्न आहेत आणि दुसरा प्रश्न आपल्याला उत्तरे द्यायचे आहेत. ओके, पहिला प्रश्न काय म्हणते बघा, संख्या रेषेवर पुढील संख्या दाखवा. ओके, काय प्रश्न आहे तर पहिल्या प्रश्नात काय म्हणाले, संख्या रेषेवर पुढील संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. ओके, काढूत, काय अडचण नाही. बघा पहिलं उदाहरण काय आहे, 3/2, 5/2 वजा 3/2. ह्या काय करायचे, ह्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. मी सगळ्यात पहिली स्टेप काय सांगितली होती तुम्हाला, आठवते का मागच्या उदाहरणात सोडून देताना, की आपला छेद बघायचा किती आहे अगोदर. इथं छेद किती आहे मी तुम्हाला म्हणलो होतं, सारखाच छेद असेल एका प्रश्नात. हा बघा किती आहे, 2 2 2. मग पहिली स्टेप काय होती आपली, काय लिहित होतो आपण इथे, दिलेल्या परिमेय संख्येत असं लिहायचं, दिलेल्या परिमेय संख्याचा छेद, काय लिहायचं असं, दिलेल्या परिमेय संख्याचा छेद किती आहे, 2 आहे. म्हणून संख्या रेषेवर काय करायचं असते, पहिली स्टेप कोणती होती, अगोदर छेद लिहायचा किती दिलेला आहे, दिलेल्या परिमेय संख्याचा छेद 2 आहे. नंतरची स्टेप काय करायची मग, म्हणून संख्या रेषेवर समान 2 भाग करू, समान 2 भाग करू. नंतरची स्टेप काय होती, समान 2 भाग करू. नंतरची स्टेप काय होती, आपण डायरेक्ट संख्या रेषा काढून घेत होतो. घ्या काढून, हे बघा ही संख्या रेषा, हां ही संख्या रेषा काढली मी. ओके, संख्या रेषा अशी असती, सगळ्यात मध्यभागी काय असते आपला 0. ओके, आता दिलेल्या बघा, आता परत एकदा सांगतो, संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या ती परत एकदा समजून सांगतो. बघा काय इथं छेद 2 आहे, म्हणजे समान किती भाग करायचे आपल्याला, 2 करून घ्या. मग बघा कसे होते समान 2 भाग, 1 2, इथं आला 1, कारण छेद 2 आहे, समान 2 भाग करायला. बघा 1 2 झाले का समान 2 भाग. तसंच इथं हे आला, इथं 1 1 2, इथं काय आला 1 2. याला आपण थोडं मोठं करू म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. इथं काय आला 2, तसंच 1 2, इथं काय आला 3, तसंच 1 2, इथं काय आला 4. ओके, चला आता पुढे बघू. उजव्या बाजूच झालं, आता डाव्या बाजूचं करून घ्या. 1 2, इथं काय आलं -1 1 2, इथं काय आलं -2, तसंच 1 2, इथं काय आलं -3. ओके, असं आपण संख्या रेषा काढून घेतली. काय केले, संख्या रेषेवर समान 2 भाग केलेत. का केले तर कारण दिलेल्या उदाहरणाचा छेद 2 आहे, म्हणून आपल्याला काय करणं आहे, समान 2 भाग करणं आहे दोन्ही संख्या रेषेच्या दोन्ही बाजूला. ओके, चला आता काय करायचं, संख्या रेषेवर संख्या स्थापन परिमेय संख्या या आपल्याला ठेवायच्या आहेत. बघू 3/2, 3/2 धन आहे म्हणजे काय आहे, शून्याच्या उजव्या बाजूला. आता शून्यापासून मोजा, 0 1 2 3, काय आहे 3/2, मग इथं आली 3/2. पुढची संख्या कोणती आहे, 5/2, धनसंख्या आहे म्हणजेच काय, शून्याच्या उजव्या बाजूला. मोजा 0 1 2 3 4 5, हे बघा इथं आली 5/2. ओके, आता तिसरी संख्या कोणती आहे, -3/2, ही ऋण आहे म्हणजे काय आली, शून्याच्या डाव्या बाजूला. मोजा 3, हे बघा पुढे गेलं 0 आपलं, इथं आहे 1 2 3, ही इथं आली, मग इथं आला -3/2. पहा किती सोपं आहे, काय अडचण याच्यात, अडचण आहे काही नसायलाच पाहिजे. अडचण असली तरी पण मला तुम्ही कमेंट करून सांगा, सर फास्ट शिकवता, स्लो शिकवता का, आणखीन काही चेंजेस हवेत तुम्हाला. ओके, हे बघा संख्या रेषेवर पुढील संख्या आपण पहिला प्रश्न तर त्यातला केलेला आहे मित्रांनो. ओके, आजच्यासाठी मी इथंच थांबतो. आता बाकीचे प्रश्न आपण पुढच्या भागात बघू. तुम्हाला जास्त बोर होत असेल तर ह्याच्यात काय अडचण असली मित्रांनो तो नक्की मला कमेंट करून सांगा. मी छोटे छोटे सेशन तुमच्यासाठी घेऊन येतोय, पण हळूहळू का पुढेच करायचं चालू. चला लगेच करून टाकूत आपण, आता हे सराव संच संपूनच टाकूत. ओके, चला बिलकुल काय अडचण नाही. आता हे पहिला प्रश्न झाला, आता दुसरा बघू याच्यातला. ओके, चला दुसरा प्रश्न बघा, तुम्हाला जमतंय का तर दुसरा प्रश्न बघा करून तुम्ही.
हे मी इरेज करूच तर बघा दुसरा प्रश्न सोडवता येते का तुम्हाला. तर बघा दुसरा प्रश्न काय आहे, 7/5. दुसरा 7/5, परत -2/5, परत -4/5, -4/5. आता ह्या संख्या, ह्या परिमेय संख्या काय करायच्या आता आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. सगळ्यात पहिली स्टेप, छेद किती आहे बघून घ्या अगोदर. 5 5 5. मग दिलेल्या परिमेय संख्येचा छेद किती आहे, दिलेल्या परिमेय संख्याचा छेद 5 आहे. म्हणून 5 समान भाग करू, किंवा असं लिहा, म्हणून संख्या रेषेवर 5 समान भाग करूत, 5 समान भाग करून करूत. ओके, काही अडचण इथपर्यंत नसायलाच पाहिजे. चला आता पुढची स्टेप काय होती आपली, डायरेक्ट संख्या रेषा काढून घ्यायची. घ्या काढून, ही संख्या रेषा काढून घेतली मी. ओके, सगळ्यात मध्यभागी काय असते आपला 0. हे इथं 0 घेतलं, हे मध्यभागीच व्हायले ना. चला ओके, इथं मी घेतला 0. ओके, काय अडचण. नंतर बघा आता आपल्याला छेदात 5 आहेत म्हणल्यावर काय करायचे, समान 5 भाग करायचे. करा 0 पासून चालू, इथून 0, 1 2 3 4 आणि हे 5. 5व्याला काय करायचंय, 1 नाव द्यायचं. कारण काहून, आपण समान 5 भाग करायलो, बरोबर आहे. 5व्या नंबरला काय केलं आपण, 1 नाव दिलं. आता पुन्हा दुसरं पुढे करा, 1 2 3 4. 5व्याला काय करायची, मोठी रेष करायची, नाव काय द्यायचं, 2. तसंच पुढे सिंपल बघा, 1 2 3 4 5. इथं काय आलं मग 3 नंबर. हे केलं आपण उजव्या बाजूचं. आता डाव्या बाजूचं करून घेऊ. घ्या 1 2 3 4 5. 5ला काय करू, मोठं. इथं काय येईल मग -1. तसंच दुसरं करून घेऊ, 1 2 3 4 5. इथं काय आलं, -2. तसंच पुढे करून घ्या आणखीन एक, 1 2 3 4 5. इथं काय आलं, -3. आलं लक्षात. इथपर्यंत काय अडचण नसायलाच पाहिजे. आता बघा आपल्याला हे काय करायचे, तर दिलेल्या परिमेय संख्या संख्या रेषेवर स्थापन करायचे आहेत. करून घेऊ. 7/5 धनसंख्या आहे म्हणजे काय, 0च्या उजव्या बाजूला. मोजा मग 0 पासून. 0 1. 7/5 आहे म्हणजे किती मोजा लागेल, 7 पर्यंत. 0 1 2 3 4 5 6 7. इथं किती आली आपली, 7/5. आलं लक्षात. तसं दुसरी कोणती आहे, -2/5. वजा आहे म्हणल्यावर कुठं, 0च्या डाव्या बाजूला. घ्या 0 1 2. इथं आलं -2. मग काय आलं इथं, -2/5. बरोबर आहे मित्रा. चला सेम पुढची कंडिशन, -4/5. वजा म्हणल्यावर कुठं असते, 0च्या डाव्या बाजूला. मोजा आता 4 पर्यंत. 0 1 2 3 4. ही इथं आली -4/5. किती सोपं आहे संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणं, आहे का नाही सोपं मित्रांनो. ओके, काही अडचण असली याच्यात तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं समाधान करून टाकेल मित्रांनो. ओके, काय अडचण याच्यात. हे झाला दुसरा प्रश्न. आणखीन 2 राहिले, ते पण लगेच करून टाकू आपण. हे लिहायचं असलं तर तुम्ही लिहून घ्या, वाटल्यास स्क्रीनशॉट काढा, काही पण करा. ओके, चला आपण पुढचा प्रश्न बघू. व्हिडिओ पॉज करून किंवा मागे घेऊन हे तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, आता तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न काय आहे, 13/10. आता हे लक्ष देऊन बघा प्रश्न, सॉरी ते चौथा आहे. तिसरा प्रश्न कोणता आहे, -5/8 आणि 11/8. आता याच्यात भाग जास्त करावं लागतील. आता छेद किती आहे बघा बरं. दिलेल्या परिमेय संख्येचा छेद अगोदर 5 होता, आता किती आहे इथं छेद किती आहे, 8 छेद येतात. मग किती समान भाग करावं लागतील आपल्याला, 5 नाही आता 8 करावं लागतील, कारण छेद किती आहे, 8. म्हणून संख्या रेषेवर 8 समान भाग करू. ओके, इथपर्यंत काय अडचण नसायलाच पाहिजे. नंतरची स्टेप काय होती, संख्या रेषा काढून घ्यायची. घ्या काढून संख्या रेषा. आता थोडी मोठी संख्या रेषा काढतो हां, कारण आपल्याला 8 भाग करायचे समान. माझ्याकडं स्केल एवढी मोठी नाही आहे, थोडी रेष आपली संख्या रेषा एवढी वाकडी होऊ शकते. ओके, ॲडजस्ट करून घ्या. तर मध्यभागी काय करतो आपण, 0 घेतो. घ्या इथं 0 घेतला इथं. ओके, मध्यभागी. मग सगळ्यात अगोदर काय करतो आपण, उजव्या बाजूचे समान 8 भाग करू. किती आहेत छेद, 8. मग काय करावं लागेल आपल्याला, समान 8 भाग करावं लागतील. करून घ्या बघा, 1 2 3 4 5 6 7. आणि 8व्याला काय मोठं करायचं, कारण छेद 8 आहे, तिथं काय नाव द्यायचं, 1.
कारण समान 8 भाग करलो होतो आपण. ओके, तसंच पुढचं करून घेऊ. बघा 1 2 3 4 5 6 7 8. इथं आलं 8व्याला, इथं आला 8 म्हणजे इथं काय आला 2. ओके, एवढं इनफ राहील मित्रांनो, 3 करायची गरज नाही आपल्याला. तसं डाव्या बाजूचं किती करायचे समान भाग 8 करून घ्या. मग 1 2 3 4 5 6 7 8. 8व्याला मोठा, इथं काय आता डाव्या बाजूला आहे म्हणून -1. ओके, तसंच इकडं परत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इथं काय आला -2. ओके, आलं लक्षात? काय अडचण? आता दिलेल्या संख्या आपल्याला काय करायच्या, परिमेय संख्या ह्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. किती आहे? -5/8. बरोबर आहे. -5 म्हणजे ऋण आहे तर इकडे घ्यावं लागेल आपल्याला डाव्या बाजूला शून्याच्या. मोजा -5/8 म्हणजे कितीपर्यंत मोजावं लागेल? 5 पर्यंत. शून्यापासून बघा 0 1 2 3 4 5. ही इथं आला -5/8. ओके, पुढचं कोणतं आहे? 11/8 म्हणजे हे काय धनसंख्या आहे. आता शून्याच्या उजव्या बाजूला आली. हा, मोजा शून्यापासून इकडे. आता मग 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11/8 मग कुठं आली? इथं आली 11/8. बघ किती सोपं आहे मित्रा. लक्षात यायले का? लक्षात नसं नाही येत तर बिंदास कमेंट कर मला, मी तुला सांगल पुढच्या भागात. काही टेन्शन घेऊ नको माझ्या बालमित्रा तू. ओके, हे झाला तिसरा प्रश्न येतला. आता शेवटचा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नातला, ते लिहून घेऊ. हे लक्षात यायले का? लक्षात येत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कमीत कमी तुमच्या 4 मित्रांसोबत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. तुमचे वर्गमित्र जे असतील, तुमच्या गल्लीतले तुमचे मित्र असतील, त्यांच्यापाशी अवश्य ही लिंक शेअर करा. त्यांना पण आपल्या गणिताचा अभ्यास करू द्या मित्रांनो. ओके, त्यांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर कळत असेल तर लाईक करा. ओके, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याने काय होईल मित्रांनो, मला जास्त मोटिवेशन येईल, मी तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करेल मित्रांनो. ओके, हे झाला प्रश्न तिसरा. आता बघू प्रश्न चौथा याच्यातला. हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न तिसरा झाला. आता प्रश्न चौथा. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. ओके, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय आहे? 13/10 आणि 17/10. चौथा प्रश्न 13/10 आणि -17/10. आता इथं काय 10 आहे छेदात, मग किती छेद दिलेल्या परिमेय संख्येचा छेद किती आहे? 10 आहे, 8 नाही. 8 गेल्याचा होता. मग किती समान भाग करावं लागतील? 10 छेद म्हणल्यावर 10च करावं लागतील समान भाग. ओके, 10 समान भाग करू. ओके, हे लिहायचं अगोदर बरं. दिलेल्या परिमेय संख्येचा छेद 10 आहे म्हणून संख्या रेषेवर 10 समान भाग करूत. ओके, मग काय नंतरची स्टेप? संख्या रेषा काढून घ्यायची. घ्या काढून. घेतली संख्या रेषा पण. ओके, चला संख्या रेषा काढून घेतली. आता ही थोडी मोठी संख्या रेषा आहे कारण आपल्याला आता समान 10 भाग करायचे आहेत मित्रांनो, त्यामुळे बरं. ओके, चला सगळ्यात मध्यभागी काय करायचं आहे? 0 काढून घ्यायचा. 0 काढून घ्यायचा. आता समान 10 भाग करायचे. मग मोजा आपलं 0 पासून 10 पर्यंत. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10ला मोठं, कारण काय तिथं समान भाग झालाय म्हणजे आता 1 आला तिथं. ओके, हे 1. तसंच पुढे 1 जरा 7 चवानी झाला का आपला, व्यवस्थित काढून घेऊ. चला 1. आता पुढचं 2 पर्यंत. चला दुसऱ्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आल्यावर काय करायचं? मोठं. इथं काय करू? 2. सेम इकडं. आता डाव्या बाजूला घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10ला काय? मोठं थोडं, -1. तसंच सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं काय करू? -2. शक्यतो -2 आणि इकडं 2. शक्यतो 2. लय जर मोठा प्रश्न असला तर 3 करायचे असे. ओके, नाहीतर 2 पर्यंतच ठीक आहेत मित्रांनो. चला आता दिलेल्या परिमेय संख्या आपल्याला काय करायचं आहे? संख्या रेषेवर दाखवायचं आहे. 13/10. 13/10 काय आहे? धनसंख्या आहे म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला. मोजा 13 पर्यंत. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथं आली 13/10. वरी कशाला? इथं किती आली? 13/10 आली आपली. 13/10. पुढची संख्या कोणती आहे? -17/10 आहे. आता वजा एकूण 17 मोजायचेत ना. वजा म्हणल्यावर डाव्या बाजूला आली. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ही इथं आली. -17/10.
10. आलं का लक्षात? पहा किती सोप्या पद्धतीचे आहे का नाही. ओके, इथं पहिला प्रश्न संपलेला आहे. दुसरा प्रश्न पण खूप काय दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला. एक संख्या रेषा दिली, त्यात 2-3 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं द्यायची आहेत. ते पण खूप सोपं आहे, ते पण बघूत आपण. ओके, हे त्या अगोदर हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर बघू दुसरा प्रश्न. मित्रांनो हे लिहून घ्या अगोदर. मित्रांनो दुसरा प्रश्न, शेवटचा प्रश्न बघू. याच्यातला खूप सोपा प्रश्न आहे, थोडा वेगळा दिलेला आहे. अगोदर संख्या रेषा दिलेली आहे आणि नंतर त्याच्यावरून आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायचे आहेत. अगोदर काय होतं, परिमेय संख्यानं आपल्याला संख्या रेषावर परिमेय संख्या दाखवायच्या होत्या. ओके, पण याच्यात वेगळं केलंय. अगोदरच संख्या रेषा दिली, त्यावर परिमेय संख्या पण दर्शवलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. मित्रांनो बघा, पहिला प्रश्न काय आहे, बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो. ह्या संख्या रेषावर बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो. ओके, हा प्रश्न आहे. जवळ पुस्तक ठेवा, कारण या प्रश्नात पुस्तकाची गरज पडणार आहे. ओके, कारण इथं मी लिहिलंय व्यवस्थित, पण तुम्हाला जास्त लक्षात नाही दिसलं तर पुस्तकात बघा. ओके, एवढीच माझं म्हणणं आहे. बघा, बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो. अगोदर बी बिंदू कुठे बघूत आपण, हे इथे आहे. आता मला सांगा, याच्या छेदात काय आहे, कसं ओळखायचं. आपण अगोदर छेदात जे असतो तेवढ्यानं समान भाग करत होतो. बघू खरं आहे का नाही, याचं उत्तर बघा. आता अगोदर आपण समान भाग कसे करायचो, जेवढा छेद असला तेवढे आपण समान भाग करायचो. ओके, पण इथं अगोदरच समान भाग दिलेले आहेत, म्हणजे काय असणार आहे मित्रांनो, ह्याचा छेद तेवढा असणार आहे. अगोदर बघू समान किती भाग केलेले आहेत. तर याचे बघा 1 2 3 4. ओके, बघा 0 1 2 3 4, म्हणजे काय केलेले आहे, संख्या रेषेवर 4 समान भाग आहेत, म्हणून दिलेल्या संख्येचा छेद किती असेल, 4. लिहा मग अगोदर इथं लिहा, दिलेल्या संख्या रेषावर, दिलेल्या संख्या रेषेवर 4 समान भाग आहेत. 4 समान भाग आहेत, म्हणून छेद किती आपला, छेद 4 आहे. एवढं तर लक्षात आलं आपल्या. कारण का म्हणालो मी, दिलेल्या संख्या रेषेवर 4 समान भाग केलेले आहेत, म्हणून छेद किती असणार, 4. आपण काय बघत होतो आधी, जेवढा छेद तेवढे समान भाग करायचो, पण इथं काय केलं, अगोदरच समान भाग केले, तर आपल्याला छेद ओळखायचा. फक्त छेद बी काऊन ओळखायचा, कारण संख्या बी बिंदू कोणती संख्या दर्शवतो म्हणून, कोणती परिमेय संख्या दर्शवतो म्हणून. छेद किती आपल्याकडे, 4 आहे. ओके, आणि बी बिंदू कुठे आहे, इकडं शून्याच्या डाव्या बाजूला, म्हणजे ऋणमध्ये असेल नक्कीच ती संख्या कोणती तरी. मोजा मग शून्यापासून इकडं, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बी कुठं आला, 10 पर्यंत, म्हणजे वजा 10 आहे, आणि छेद किती आहे आपला, 4. म्हणून असल्या बी बिंदू वजा 10/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. ही परिमेय संख्या दर्शवतो. ओके, आलं लक्षात, आलं का लक्षात. बघा, हे झालं पहिल्याचं उत्तर. ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे काय केलं आपण, दिलेल्या संख्या रेषेवर 4 समान भाग आहेत, एवढं आपण पाहिलं संख्या रेषेवर, म्हणून छेद किती झाला, 4. आणि आपल्याला काय ओळखायला सांगितले पहिल्या प्रश्नात, बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो. छेद तर आपल्याकडे 4 आहे, मग काय केलं, बी कुठे, शून्याच्या डाव्या बाजूला, म्हणजे नक्कीच काय असणार, ती संख्या ऋणमध्ये असणार. मोजला बी कुठपर्यंत जातो, तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे बी बिंदू कोणती संख्या दर्शवतो, वजा 10/4. हे झालं पहिल्याच संख्येचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्यातल्या. ओके, हे काय करा, लिहून घ्या, नंतर दुसरा प्रश्न आपण इथं सोडू लगेच. हे तर जागा नाही आता, हे लिहून घ्या एवढं अगोदर, नंतर हा दुसरा प्रश्न आपण सोडून घेऊ. ओके, चला. आता तुम्ही म्हणता सर लिहून घ्या म्हणाले, लगेच तुम्ही ओढून टाकायले. व्हिडिओ पॉज कर मित्रा, नंतर लिहून घे. ओके, किंवा स्क्रीनशॉट काढ. आता हे काय करू आपण, दुसऱ्याचं बघू, दुसऱ्याचं उत्तर इथं आता. ओके, चला. काय म्हणते, 1 3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. आता बघा कोणती संख्या आहे ती, 1 3/4. अगोदर काय करायचं, आपल्याला याला सोडून घेऊ, वरील संख्येस सोडून घेऊ, वरील संख्येस सोडून घेऊ. सोडून कसं घेणार मित्रांनो, आता बघा, अगोदर 4चा आणि 1चा गुणाकार, जे गुणाकार येईल ते 3 सोबत त्याचं बेरीज करावं लागते. करून घ्या, 4 × 1 4, अधिक याच्यासोबत त्याची बेरीज 3, छेदात 4 जशाल तसे, किती आलं हे, 7/4. दिलेली संख्या किती भेटली आपल्याला, 7/4. जरी कळत नसलं तर एक स्टेप अशी वाढवायची याची, वाटल्यास कशी वाढवणार, 1 + 3/4 असं करायचं, नंतर याचा गुणाकार करायचा. बघा आता 4 × 1 4,
3 जशास तसे, छेदात 4 पण जशास तसे. आलं किती बघ हे 7/4. आता काय म्हणाले, ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? 7/4 कुठं असणार आहे? हे परिमेय संख्या धन 7/4 आहे म्हणजे कुठं असणार? नक्कीच ती काय असणार? शून्याच्या उजव्या बाजूला. मोजा मग आता. 0 1 2 3 4 5 6 7. इथं आली आपली 7. म्हणजे 7/4 कुठं आला? इथं. इथं किती आला आपला? 7/4. कोणत्या बिंदूने दर्शवली आहे ती? सी. मग लिहाय शेवटी लिहिताना म्हणून काय करायचं? 1 3/4 ही संख्या, ही परिमेय संख्या सी बिंदूने दर्शवली आहे. सी बिंदूने दर्शवली आहे. ओके, असं लिहायचं. आलं का लक्षात? किती सोपं आहे बघा. काहीच केलेलं नाही, तिथं दिलेले आहेत उत्तर ते लिहिलेत आपण, बाकी काही एक केलेलं नाहीये. ओके, हे सोडून कसं घ्यायचं? आलं का लक्षात? अगोदर याचा गुणाकार करायचा, जे गुणाकार येईल ते याच्यात मिसळायचा, अधिक करायचा ते. ओके, ही स्टेप एक वाढून दिली वाटल्यास मी. हे झाला दुसरा प्रश्न. आता बघू तिसरा याच्यातला. तिसरा पण सत्य असत्य काय आहे, खूप सोपं आहे ते पण. ओके, खूप सोपं आहे मित्रांनो ते पण. चला काय म्हणतंय बघा. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. सत्य आहे की असत्य? काय म्हणाले? डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. सत्य आहे की असत्य? डी बिंदू कुठे आपला? इथं आहे. म्हणजे काय आहे? शून्याच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे नक्कीच ती संख्या काय आहे? धन आहे. पण किती आहे ती? धन 5/2 म्हणाले बरं ते. बघा मोजा. असं लिहा, इथं लिहा. डी अगोदर असं लिहा. डी बिंदू हा शून्याच्या उजव्या बाजूस आहे. उजव्या बाजूस, हे नाही लिहिलं तरी चालते पण लिहायचं आहे. म्हणून बघा आता मोजा. 0 डी कुठपर्यंत तेवढं मोजून घेऊत आपण. बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 10. आणि इथं समान भाग किती येतं? इथं किती येतं? 4. म्हणजे छेद किती असणार? 4. वाटल्यास एक स्टेप आणखीन वाढवा. एक स्टेप आणखीन वाढा. दिलेल्या संख्या रेषावर 4 समान भाग आहेत. 4 समान भाग आहेत. म्हणून छेद किती आहे? म्हणून छेद 4 आहे. आता मोजा डी पासून परत एकदा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणून डी बिंदूने काय म्हणते? डी बिंदूने 10. बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डी बिंदूने कोणती संख्या दाखवली इथं? डी बिंदूने 10/4 ही संख्या दाखवली आहे. हे लिहायचं गरज नाही बरं एवढं, पण मी लिहून दाखवतोय तुम्हाला. पण आपल्याला काय सांगितलं इथं? डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. बघा आता 10/4 ला कोणत्या संख्येने भाग जाते? 2 न जाते. घाला भाग मग. बे 2 4, बे 5 10. म्हणून डी बिंदूने कोणती संख्या दाखवली? 5/2. म्हणून लिहिताना काय लिहायचं? हे विधान सत्य आहे. शेवटी लिहिताना हे एवढं लिहून हे विधान सत्य आहे असं लिहायचं. एवढं नाही लिहिलं तरी पण डायरेक्ट तुम्ही रफमध्ये करून विधान सत्य आहे लिहिलं तरी चालतंय. पण तुमच्या लक्षात यावं म्हणून मित्रांनो एवढं लिहिलंय मी. ओके, आज पहिला दिवस होता, थोडं हळू शिकवलं आणि थोडं तुम्हाला लक्षात यावं म्हणून थोडं जास्त डीपमध्ये जाऊन मी सांगितलेलं आहे. ओके, काय अडचण काय याच्यात? इथं आपला सराव संच 1 संपलेला आहे. ओके, आता पुढच्या भागात आपण नवीन शिकणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो भेटूया पुढच्या भागात. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून त्याच्यासोबतचा बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा मित्रांनो. ओके, आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. ओके, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.